मोर दर्शन अति आनंद, का करूँ कहाँ जाऊँ किसे बताऊँ, का करूँ कहाँ जाऊँ किसे बताऊँ, का करूँ कहाँ जाऊँ किसे बताऊँ। सुझत नाही मोहे, सुझत नाही मोहे, सुझत नाही मोहे, नैनन झरन लागे। आओ 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 बलम आओ 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 बलम, तुम्हारी राह देख देख, तुम्हारी राह देख देख, हारी मैं तो हारी, हारी मैं तो हारी। आओ 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 बलम बलमा तुम्हारी राह देख देख, तुम्हारी राह देख देख, हारी मैं तो हारी, हारी मैं तो हारी। आओ 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 बलम आओ 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 बलम। एक थोडंसं नाट्यपद गातोय. नभ मेघानी आक्रमिले, नभ मेघानी आक्रमिले, नभ मेघानी आक्रमिले, नभ मेघानी आक्रमिले, तारांगण सर्व ही व्यापुनी गेले, तारांगण सर्व ही व्यापुनी गेले, नभ मेघानी आक्रमिले, नभ मेघानी आक्रमिले, तारांगण सर्व ही व्यापुनी गेले, तारांगण सर्व ही व्यापुनी गेले, नभ मेघानी आक्रमिले, नभ मेघानी आक्रमिले. मेघानी आक्रमिले, नभ
कड 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 शब्द करोनी, कड 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 शब्द करोनी. कड 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 शब्द करोनी, लख लखता लख लखता सौदामिनी, लख लखता आ आ आ आ आ कड 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 शब्द करोनी, लख लखता सौदामिनी. जातातची हे नेत्र दीपोनी, जातातची हे नेत्र दीपोनी. अतिविरहित जन व्याकुल झाले, नभ मेघानी आक्रमिले, नभ मेघानी नभ मेघानी नभ मेघानी. नभ मेघानी नभ मेघानी आक्रमिले. तारांगण सर्व हि व्यापुनी गेले, तारांगण सर्व हि व्यापुनी गेले. नभ मेघानी आक्रमिले, नभ मेघानी नभ मेघानी नभ मेघानी आक्रमिले. धन्यवाद. खूप छान. संपूच नाही असं वाटत होतं म्हणून मी वाट बघत होते की दादा अजून काही गातायत की काय, पण पुढच्या वेळेला नक्कीच दादा. खरंच खरंच खूप छान. अगदी कार्यक्रमाची सुरुवात तर एकदम मस्त झाली आपली. यानंतर पुढचा टप्पा श्रावण महिना, निसर्गाचं एक सुंदर रेखाचित्र, पावसाच्या धारा, मोराच्या पिसाऱ्याची शोभा आणि जिकडे तिकडे पसरलेली हिरवाई. हा महिना नुसता निसर्गाचा सोहळा नसून तो मराठी संस्कृतीतल्या गीतांचा, कवितांचा आणि शृंगाराचा एक महोत्सव आहे. आजच्या या कार्यक्रमात आपण श्रावणाची विविध रूपं अनुभवणार आहोत, ज्यामध्ये कवींच्या कवितांनी, गायिकांच्या आवाजांनी आणि कलाकारांच्या सादरीकरणांनी हा श्रावण आपल्यासाठी अगदी खास होणार आहे. आपल्या कार्यक्रमाच्या पुढच्या टप्प्यात आपण आलो आहे. कार्यक्रमाचे फ्लायर्स, मेसेजेस तुमच्यापर्यंत पोचत होते. त्याच्यामध्ये लिहिलं होतं वादन, गाणी, कविता आणि बरंच काही. ते बरंच काही मागे मांडलेलं आहे, तर जाताना नक्की सगळ्यांनी ते बघून घ्या, कारण खूप सुंदर चित्र, खूप सुंदर कविता तिथे आपल्यातल्याच काही कलाकारांनी केलेली आहेत आणि त्याचा नक्कीच आपण कौतुक करावं असं मला या ठिकाणी वाटतं. तबला, अर्थात गाण्याचा ताल आणि तोल सांभाळणारे वाद्य. श्रावणातल्या पावसाच्या धारांची लय मनाला हवीहवीशी वाटते. तसेच आपल्या सगळ्यांना आपल्या तबल्याच्या लयीत बांधून ठेवण्यासाठी येत आहेत श्रीयुत अथर्व कानिटकर. मी दादांना विनंती करते की त्यांनी त्यांचं सादरीकरण करावं. अथर्व दादा. बहुतेक अथर्व दादा आलेले नाही आहेत. हरकत नाही. यानंतर त्याच्याऐवजी आपण जरा काश्मीरमधला अनुभव घेऊयात. असं काही प्रॉब्लेम नाही, आपल्याकडे सगळ्या प्रश्नांची उत्तरं तयार असतात. गोंधळात पडू नका. काश्मीर म्हणजे काय ते सांगते. आता आपल्यासमोर सादर होतं आहे संतूर वादन. संतूर हे जम्मू काश्मीरमध्ये तिथल्या सुफियाना मौसिकी या लोकसंगीतात वापरलं जाणारं एक साधंसुधं वाद्य आहे. पंडित शिवकुमार शर्मा यांनी या वाद्याला काश्मीरच्या खोऱ्यातून हिंदुस्थानी संगीताच्या व्यासपीठावर आणलं. तसं पाहता हे वाद्य प्राचीन आहे. अनेक पिढ्यांपासून हे वाद्य काश्मीरमध्ये वाजवले जाते. वैदिक ग्रंथात
वनवीणा नावाच्या एका वाद्याचा उल्लेख देखील आहे. हे वाद्य 100 तारांचं बनलं आहे आणि संतूर या वाद्याला सुद्धा शततंत्री वीणा असं नाव आहे. तर असे हे वाद्यवादन आज आपल्यासमोर सादर करीत आहेत आनंद निजामपूरकर. मी आनंदांना विनंती करते की त्यांनी आपले वादन सादर करावे. अशाच उत्स्फूर्त टाळ्यांनी कलाकारांना प्रोत्साहन सतत मिळू दे असं मी आत्ता या ठिकाणी सुचवून ठेवते. आणि नक्की नक्की मागे कार्यक्रमाच्या मध्ये नंतर तुम्ही जाताना त्या चित्रांचा कवितांचा नक्की आस्वाद घ्या. आपल्यापैकीच काही चांगल्या कलाकारांनी ते काढून ठेवलेलं आहे आणि आपल्यासाठी प्रदर्शन म्हणून मांडलेलं आहे. त्या सर्व कलाकारांना सुद्धा कलाकारांचे मी अभिनंदन करते.